मित्रांनो, हमल दे धमाल हा चित्रपट पाहायला लागल्यातलं एक गाणं आठवतं. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. हे लक्ष्मीकांत बेर्डेवर चित्रित झालेलं हे गीत आपल्या सर्वांना परिचित आहे. परंतु ते गीत ऐकले की वाटतं जसं काही लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आयुष्यावर, जीवनावरच ते गीत आहे की काय. कारण लक्ष्मीकांत बेर्डेंचं आयुष्य तसंच त्या गाण्यासारखंच आहे आणि म्हणून ते गाणं त्यांच्या जीवनावर आहे असं वाटतं. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला स्ट्रगल केलं त्यावेळेस काही छोट्या-मोठ्या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या, छोट्या भूमिका केल्या होत्या. परंतु एखाद्या स्ट्रगल करणाऱ्या कलाकाराला एखाद्या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळली किंवा साधं कुठेतरी उभं राहायला मिळलं तरी त्यांना मनाला बरं वाटतं. परंतु तो प्रयत्न करत करत लक्ष्मीकांत बेर्डे यांना टूर हे नाटक त्यांनी पहिलं नाटक केलं आणि ते खूप महाराष्ट्रभर गाजलं आणि त्या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे पुढं आले आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्या नाटकातून पुढं आले, त्यांना चित्रपटाच्या सुद्धा ऑफर येऊ लागल्या आणि त्यांनी 1984 साली लेक चालली सासरला हा चित्रपट आला होता आणि तो चित्रपट भरपूर चालला, भरपूर गाजला. कारण खरं तर लेकीच्या आयुष्यावर आजचा काळ बदलला आहे. आज सून घरात कशी येते याचीच भीती वाटते, परंतु त्यावेळेस पहिलं लेकीला माणसं कशी मिळतात याची भीती वाटायची आणि त्याच्यावर ते कथानक लिहिलं जायचं. मग ते एक सून आहे, घरात आली, सासू-सासऱ्याने केलेला छळ वगैरे, नवऱ्याने केलेला छळ, ज्या छळातून तिनं केली आत्महत्या किंवा तिला मारलेलं, तिची केलेली हत्या, अशी काही कथानकं असायची ते लोकांना, प्रेक्षकांना बरी वाटायची. असं एक कथानक आलं होतं लेक चालली सासरला. म्हणजे प्रत्येकाच्या मनातला एक भावनिक विषय होता तो लेक चालली सासरला आणि त्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना रोल मिळाला, चांगला रोल मिळाला आणि तो चित्रपट गाजला आणि चित्रपट गाजल्यामुळं लक्ष्मीकांत बेर्डे यांचंही नाव झालं. खरं तर आपण पाहतो की लक्ष्मीकांत बेर्डे म्हणलं की आपल्याला महेश कोठारेंची आठवण येते. महेश कोठारे म्हणलं की आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण येते. खरं तर त्यांच्या चित्रपटात अशोक सराफ यांनी सुद्धा काम केलं होतं, बरीचशी कामं केली. परंतु महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं एक मस्त ट्युनिंग जुळलं होतं आणि ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ते आवडलेलं होतं. त्यामुळे एखादा महेश कोठारे यांचा चित्रपट येतोय म्हणजे त्यात लक्ष्मीकांत बेर्डे असणारच. खरं तर लक्षा हे नाव त्यांना लोक मुद्दाम एक लाडकं नाव म्हणून ते उच्चारायचे. परंतु असं कुठल्याही कलाकाराला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कलाकाराला एकेरी नावाने कुठल्या बोललं जात नाही, परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रेक्षक त्यांना लक्षा म्हणायचे. आता ते नाव कसं प्रचलित झालं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या चित्रपटात बऱ्याचशा ठिकाणी लक्षा नाव दिलं जायचं आणि म्हणून लोक त्यांना लक्षाच म्हणायचे. चढले लक्षा मुंबईला हा सुद्धा चित्रपट त्यांचा भरपूर गाजला होता, सतीश रणदिवे दिग्दर्शित. खरं तर अशा लक्ष्मीकांत बेर्डेंचा अंत कसा झाला, जन्म कुठे झाला आणि त्यांचे शेवट कसा झाला आपण हे पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला 26 ऑक्टोबर 1954 साली आणि तेव्हापासून त्यांना कळायला लागल्यापासून खरं त्यांच्या लहानपणी त्यांची इच्छा होती की एस टी कंडक्टर व्हायचं. आता एस टीचं कंडक्टर व्हायचं म्हणजे का वाटायचं तर ते एस टीचा प्रवास करत असताना कंडक्टर पैसे गोळा करायचा आणि त्यांचा असा समज होता की हे कंडक्टरला पैसे मिळते त्यालाच मिळतात की काय. तिथे गेल्यानंतर ते एस टी डेपोमध्ये पैसे जमा करावे लागतात हे लक्ष्मीकांत बेर्डेंना लहानपणी बालमनाला हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की एवढे पैसे मिळतात कंडक्टरला, एस टीत चढलं की पैसे गोळा करायचं, प्रत्येक माणूस त्यांचे पैसे देतोय म्हणजे असे पैसे आपल्याला मिळतील म्हणून त्यांच्या डोक्यात होतं की आपल्याला एस टी कंडक्टर बनायचं. परंतु त्याच्यानंतर त्यांचा कलेची ओढ, त्यांना असणारी कला ती आसपासच्या लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, शाळेतल्या कार्यक्रमात, नाटकामध्ये भाग घ्यायचे, ती विनोदी भूमिका करायचे आणि ते लोकांना हसवायचे. हळूहळू त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यातून ते स्ट्रगल करू लागले चित्रपटासाठी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे टूर नाटक त्यांना पहिलं त्यांचं भरपूर चाललं. त्याच्यानंतर त्यांना छोट्या मोठ्या भूमिका करत करत एक मोठी भूमिका मिळाली 1984 साली त्या लेक चालली सासरला या चित्रपटामध्ये. ते चित्रपट भरपूर गाजल्यामुळे त्यांचंही नाव झालं आणि त्या चित्रपटामध्ये महेश कोठारे सुद्धा होते. त्यावेळेस त्यांचं इतकं काही ट्युनिंग जुळलेलं नव्हतं, परंतु तिथून त्यांची ओळख झाली आणि 1985 साली महेश कोठारे चित्रपट काढलं धूम धडाका आणि त्या चित्रपटामध्ये शरद तळवलकर, महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरपूर धमाल केली. प्रेक्षकांनाही ती चित्रपट आवडला. असं करत करत लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक चित्रपटाची शृंखलाच तयार झाली. मग धूम धडाका असेल, थरथराट असेल, धडाकेबाज असेल, असं करत करत महेश कोठारेचे प्रत्येक चित्रपटात ते असायचेच. जिथं जिथं महेश कोठारेंनी दिग्दर्शन केलंय, चिमणी पाखरं चित्रपटसुद्धा महेश कोठारे यांनी ते दिग्दर्शित केला. परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांची त्यामध्ये फार मोठी भूमिका नाही, परंतु महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलं असेल ते त्यात असणारच, त्यांची त्यात छोटीशी भूमिका आहे.
अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आणि भूमिकाच नुसत्या केल्या नाही, त्यांना बऱ्याचशा ठिकाणी त्यांना त्याचं अवॉर्डसुद्धा मिळालं, त्याचे पुरस्कार मिळाले. हळूहळू त्यांची हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा एंट्री झाली आणि त्यांचा पहिला हिंदीतला चित्रपट मैंने प्यार किया, ज्या चित्रपटामध्ये नायक सलमान खान होते. असं सांगितलं जातं की मैंने प्यार किया या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डे त्यात काम करतायत म्हणल्यावर सलमान खान मेकअप रूममध्ये गालाला हात लावून बसला होता चिंतेत. त्यांना विचारलं का, तर बाबा हे लक्ष्मीकांत बेर्डे यामध्ये काम करतोय आणि लक्ष्मीकांत बेर्डे हा माणूस डायलॉग ॲडिशनल घेतो आणि ॲडिशनल घेतलं तर पुढं आपण काय करायचं, आपली फिरकी घेईल का काय. मग तो सलमान खान सुद्धा त्याला घाबरला होता, परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांचं सुद्धा पुन्हा ट्युनिंग जुळलं. मग ज्या ज्या चित्रपटात तिथून पुढे सलमान खान त्यांचा ज्यामध्ये तो नायक आहे किंवा एखादा प्रेमावर चित्रपट आहे त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे असायचेच. आणि लक्ष्मीकांत बेर्डे हिंदीत सुद्धा त्यांनी तशीच हवा केली. मग बेटा चित्रपट असेल, मैंने प्यार किया असेल किंवा हम आपके है कौन, अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी हिंदीत काम केलं. कर्ण अर्जुन चित्रपट, अशा बऱ्याचशा चित्रपट आणि मोठी कुठेतरी पाहुणा कलाकार म्हणून नाही तर मोठी भूमिका त्यांना दिली गेली. हिंदी चित्रपटातल्या सुद्धा त्यांनी त्यामध्ये सुद्धा अवॉर्ड त्यांनी पटकावलेत. चोरी चोरी चुपके चुपके ह्या चित्रपटामध्ये त्यांना मेहमूदच्या जागेवर मराठी चित्रपटामध्ये कोण काम करेल म्हणून महेश कोटरे एका कलाकाराला शोधत होते. महेश कोटरे यांचे आईवडील ज्या नाटकामध्ये काम करत होते त्या नाटकाची रिहर्सल होती आणि त्या नाटकाच्या रिहर्सलसाठी महेश कोटरे गेले होते. तिथे गेल्यानंतर एक महत्त्वाचा कलाकार त्या नाटकात आला नाही म्हणून तिथं लक्ष्मीकांत बेर्डेला घेतलं गेलं आणि त्या नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेस महेश कोटरे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेला पाहिलं आणि तिथून या आपल्याला धुमधडाका चित्रपटामध्ये हा कॅरेक्टर आपला व्यवस्थित जुळते असं वाटलं आणि तिथून पुढे त्यांची केमिस्ट्री मस्त जुळली आणि तिथून महेश कोटरे आणि लक्ष्मीकांत बेर्डेची दोस्ती झाली. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर महेश कोटरे आजही तो विषय काढला किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव घेतलं तर महेश कोटरे आजही ढसढसा रडतात, इतकी त्यांची केमिस्ट्री जुळली होती. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर महेश कोटरे आणि सलमान खान हे दोघंही भरपूर रडले होते, इतका त्यांचा जीव होता. कारण लक्ष्मीकांत बेर्डे हे मनमिळाऊ होते, लोकांचं मन जिंकायचे, विनोदी होते. जिथं वातावरण गंभीर झालंय तिथंच लक्ष्मीकांत बेर्डे हे वातावरण लगेच काहीतरी विनोद करून ते वातावरण अगदी समजा चेहऱ्यावर हसू यायचं, असे कलाकार होते लक्ष्मीकांत बेर्डे. आणि त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ज्या ज्या चित्रपटामध्ये सेटवर जायचे तिथं सुद्धा पूर्ण हास्य असायचा आणि त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटामध्ये ते ॲडिशनल डायलॉग घ्यायचे. ते डायलॉग विनोदी असायचे, पण डायरेक्टरला विचारायचे की बाबा हे घेऊ का, हे मला सुचलं आहे. डायरेक्टरची परवानगी काढून ते डायलॉग घ्यायचे. एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर आणि महेश कोटरे सांगितलं सुद्धा. खरं तर ज्यावेळेस अशोक सराफ यांना विचारलं की महेश कोटरे लक्ष्मीकांत बेर्डे जाणार आहेत हे आधी माहीत झालं होतं का, तेव्हा कुठलंही उत्तर न देता अशोक सराफ यांचं डोळं भरून आलं. म्हणजे ज्याच्या संग त्यांनी कामं केली त्या माणसावर त्यांचं अगदी ट्युनिंग जुळलं होतं, प्रेम जुळलं होतं. प्रत्येकाला ते हवेसे वाटत होते. त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं त्यांच्या अगोदरच निधन झालं होतं कॅन्सरच्या आजारानं. परंतु रुही बेर्डे जिवंत असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रिया बेर्डे यांच्याबरोबर प्रेम प्रकरण जुळलं होतं. त्यांचं लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते अगोदरच. आणि ज्यावेळेस रुही बेर्डे गेले त्यावेळेस त्यांनी प्रिया अरुणबरोबर त्यांचं लग्न केलं. प्रिया अरुणकडून त्यांना प्रिया अरुणला लक्ष्मीकांत बेर्डेकडून 2 मुलं झाली. अभिनय बेर्डे आपण पाहतोय की सध्या ती काय करते चित्रपटामध्ये मधून त्यांनी सुरुवात केली. त्यांची मुलगी आहे एक तेजस्विनी बेर्डे म्हणून, ती मॉडेलिंगमध्ये काम करते. असं करत करत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा प्रवास झाला. चित्रपटामध्ये प्रवास होत होत त्यांना अगदी अवॉर्ड मिळालं. अवॉर्ड मिळत मिळत ते पुढं गेले आणि 15 वर्षाच्या काळात त्यांनी भरपूर महाराष्ट्रभर नाव कमवलं. परंतु खरं तर कुणी म्हणतं किडनीच्या आजारानं, कुणी म्हणतं लिव्हरच्या आजारानं, नेमकं ते माहिती नाही. परंतु त्यांना एक आजार झाला आणि 2004 साली 16 डिसेंबर 2004 साली त्यांचं निधन झालं आणि त्यांना पूर्ण 50 वर्षे त्यांना आयुष्यातली मिळाली. परंतु 1985, 84 ते 2004 म्हणजे हा 20 वर्षाचा कालावधी. परंतु राहिलेली 2-4 वर्ष त्यांना शेवट कामं करता आली नाहीत. कारण ज्यावेळेस सचिन पिळगावकरांनी सांगितलं नवरा नवसा या चित्रपटामध्ये लालू आणि प्रसाद कंडक्टर ड्रायव्हर अशोक सराफबरोबर जे आता सुनील तावडे काम केलं त्यांनी त्या ड्रायव्हरच्या बसच्या, त्या ड्रायव्हरच्या जागेवर लक्ष्मीकांत बेर्डे यांना सचिन पिळगावकरांनी विचारलं होतं. परंतु लक्ष्मीकांत बेर्डे म्हणले, सचिन तू मला विचारतोय, मला त्यात अभिमान वाटतोय,
बरं वाटतंय, परंतु डॉक्टर मला आता काम करू देत नाहीत, माझी तब्येत साथ देत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि 16 डिसेंबर 2004 साली अशा महाराष्ट्राच्या लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महाराष्ट्राचा निरोप घेतला. असा ह्या लक्ष्मण बेर्डे यांचा अंत झाला. धन्यवाद.